पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला, रूम दिला आणि नवी मुंबईमध्ये रूम कोण सोडणार. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. पहिल्याच बॉलवर फलंदाज प्रथमेश कदमच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. थँक्यू. सोनार गावचा हा सितारा आहे प्रथमेश कदम. पहिलाच बॉल. सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमचे प्रथमेशसाठी असेल. आदरणीय विकास मोरे साहेबांच्या वतीने हे पारितोषिक असेल. पहिला बॉल चौकार. त्यावेळी सबमरीन चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर चेंडूने उसळीच घेतली नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. सदा अचंबित राहिला होता प्रथमेश कदम. हा खेळाडू पाहायला मिळतोय. सोनाट गावचा सितारा आहे. सोनाट गावाच्या क्रिकेटमध्ये एक नवीन अध्याय येणारा हा खेळाडू आहे. ज्या पद्धतीने आपल्या गावाचं क्रिकेट, वाडीचं क्रिकेट गाजवलंय आणि बघता बघता पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये KSK प्रीमियर लीगमध्ये ऑक्शनमध्ये या खेळाडूंची चर्चा झाली आणि या खेळाडूंवर बोली लावण्यात आली. KSK प्रीमियर लीग, KSK महाबळेश्वर, थंड हवेचं ठिकाण, या ठिकाणाहून आलेले हे सगळेच तारे सितारे. आडवा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. दोन्ही बॉल जर पाहिलं तर सँडी सर पडल्यानंतर खाली राहिलेत. खेळपट्टी संध्याकाळच्या सत्रामध्ये काहीतरी वेगळा रंग दाखवतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून बालीला गेलेले अगदी आपण पाहिलं आणखीन एक तीर्थक्षेत्रामध्ये असणारे आदरणीय निलेजी शिलार साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. जर का अजय शिलारने अर्ध्या शतक टोकलं तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल देखील डॉट आलाय. म्हणजेच या 4 बॉलमध्ये जरी पहिल्या बॉलवर चौकार आला तरी देखील मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्या. काय गोलंदाजी होतीये. सुपर बॉलिंग गणेश मोरेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं. आडवा बॅटने फटका खेळलाय, पुल केलाय, सक्सेसफुल होताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रथमेश कदमच्या बॅटमधून येतोय पहिला मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू. कोयना सोळशी कंदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर प्रेझेंट KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगचा थरार. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 धावा. बॅटिंग करत असताना प्रथमेश कदम. इथे देखील बॉल पडल्यानंतर कट झाला. शॉर्ट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. पहिला षटकाचा केस संपलाय. एक चौकार, एक षटकार वगळता मागच्या 4 बॉलमध्ये अचंबित करणारे बॉल पाहायला मिळाले. एक षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10 धावा. नक्कीच गणेश मानेचा विचार केला तर फक्त एक चेंडू जो रायझिंग जाताना थोडंसं मग चूक त्याला लवकर सुधारताना पाहायला मिळाला. कारण शेवटचा बॉल तो जे 3 डॉट काढले त्याने विघ्नेश त्यानुसारच स्टँड टाकला. परफेक्टली लो बॉल. अतिरिक्त जास्त मध्ये खांद्याचा ओपन न करता एक वेळ जो चेंडू टाकला तो रायझिंग खांद्याचा ओपन केला आणि त्याला शॉर्ट टर्म पुल केला. चुकीनंतर शिका असे म्हणतात. चुका आणि शिका. तो छान शिकला आणि नंतरचा बॉल डॉट. त्या तिथे बेहतरीन ओव्हरचा अंदाज आपण पाहिला. 10 धावा फक्त खर्च करताना दिसला. सेमीमरची बिग मॅच आणि तिथेच पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतो KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग अजय ज्याने 5 इनिंगमध्ये 82 धावा काढल्या, 20.50 ॲव्हरेज, 227 पॉईंट्स, 78 स्ट्राईक रेट अँड सर्वोच्च स्कोर आहे 47. ही अजयची ही समरी दाखवलं गेलेली आहे. कोण किती जास्त धावा पळाला आहे. कारण 21,000 तब्बल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक साधी रक्कम नाही, खूप मोठी रक्कम आहे. 21,000 इज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. ग्रेट यार. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचं संपलंय खेळ आणि तिथे 10 धावा. पहिल्यांदा बॅटिंग करताना युवान वॉरियर्स Nozzingly Kunal 11 in choose the bowling first. Power play second Sujit Moore. Aflan Atlot. What a lovely bend केला स्वतःला. त्याच्यानंतर तैनात आहे. प्रोटेक्शन करताना आपण पाहिलं डीप बॅकवर्ड फेल्याचे क्षेत्ररक्षण तिथे एकदम कमालतेने स्फूर्ती दाखवताना सिंगल मिळते. सुजित मोरेचा विचार केला तर खूप अनुभव आहे. विघ्नेश गोलंदाजच्या बाबतीत आजपर्यंत इतिहास केला. इज अ बेस्ट एक्सपिरियन्स इन बॉलर.
डेफिनेटली गोठिवली 11 गोठिवली टीमसाठी अनेक वर्ष ज्याने क्रिकेट खेळलं, नवी मुंबईचं क्रिकेट खेळलं, महाबळेश्वर पाचगणीचे क्रिकेट खेळलं आणि नेहमीच कन्सिस्टंटली परफॉर्मन्स असणारा हा खेळाडू आहे सुजित मोरे. आणि अनुभवाचा वापर करत असताना आपल्या गोलंदाजीच्या धारेने अनेक स्पर्धा गाजवलेत. HPL म्हणजे होळी प्रीमियर लीग जी त्यांच्या गावामध्ये होती, ती प्रीमियर लीग देखील या सुजित मोरेने गाजवली. येस नो डाऊट सुपर बॉलिंग वेरिएशन कडक. पहिला बॉल थोडासा अगदी बुंद्यात मानत पण त्याला स्लॉक स्टेप केलं, परंतु तिथे बेहतरीन फिल्डिंग करण्यात आणि त्या स्ट्रोकवरती धाव फक्त सिंगल. या मॅच अगोदरची जी सुपर 6 मॅच होती तिथे मात्र 2 धाव फक्त दिल्यात. किफायती बॉलिंगसाठी हा जाणला जातो. काही वर्ष तो निश्चित झू गाव टीमकडून खेळला जेव्हा यंग असताना. सुजित सुपर बॉलिंग आहे, साईड टार्म गोलंदाजी, दॅट इज अ लवली. जेव्हा जेव्हा विचार केला तर साईड टार्म गोलंदाजीचा विघ्नेश तेवढं डेफिनेटली अतिरिक्त स्विंग मिळतो. कारण जो बोटांची कमाल दाखवून तो साईड आमची गोलंदाजी करताना यॉर्करी त्याला करता येतो, एक तर तो बाहेर जास्त करतो. ती दोन्ही कमाल दाखवताना वॉट अ लवली बॉलिंग आहे. 3 मध्ये फक्त 1. डेफिनेटली चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी साईड आर्म गोलंदाजी करतोय, अँगलने गोलंदाजी करतो, क्रीजचा वापर करतोय आणि अचूकता भेदकता या सुजित मोरेकडे आहे. त्यामुळेच ही गोलंदाजी फार निर्णायक ठरली या मॅचमध्ये. खामोश ठेवलं अगदी प्रतिमेशला. हेलिकॉप्टर प्रॉपरली उडेल का? डेफिनेटली न उडता अचूकतेने झेल पकडले, संपवला खेळ. प्रतिमेश कदम बॅक इंटू द पेवेलियन. पहिला विकेटचे बेतन, पहिला हादरा. येस रोशन प्लीज. तर पहिले सिंगल नंतरचे 2 डॉट आणि दॅट इज काय कमाल आहे. त्याला माहित आहे बॅट्समन आता काहीतरी कळेल, काहीतरी उपद्रव मला का 2 डॉट गेलेत. डेफिनेटली प्रेशर आलं त्याने. बरोबर थोडासा स्लो वन दिले आणि जाणं जे विणलं होतं जाळ्यात मध्ये. एका फ्रेम मध्ये 2 गोष्टी पाहायला मिळतील. एका बाजूला फिल्डरचं सेलिब्रेशन, एका बाजूला सुजित मोरेचं Yes. सेलिब्रेशन. ही आहे गोलंदाजीची धार, हे आहे उत्सुकता, हे आहे भेदकता आणि हा आहे अनुभव. अनुभव हा दुकानात विकत मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला भरपूर पावसाळे बघावं लागतो, किंबहुना पावसामध्ये भिजावं लागतं. हा अनुभव आहे सुजित मोरेकडे आणि तोच अनुभव दाखवत असताना पहिल्या 4 बॉलमध्ये काय घडलं तर पहिल्या बॉलवर सिंगल आणि मागच्या 3 बॉलवर फलंदाजाला शांत ठेवण्यात आणि फलंदाजाला मागे पाठवण्यामध्ये यशस्वी होत आहे. येस पावसाळ्यात भिजतात आणि कपडे चेंज करता येतात, नॉट इतिहास. कारण लिबास तो बदल जाता लेकिन जो पसीने से ना त्याने इतिहास घडाते. जबरदस्त इतिहास घडवलेत किती कारकिर्दीमध्ये. 1 मध्ये 6 षटकार मारण्याची त्याने कारनामा आहे बॅटिंग करताना. आम्ही पाहिले जेव्हा गावदेवी क्रीडांगण झूगाव, तेव्हा तो झूगावमधून खेळत होता. पण जसा तो कामानिमित्त गोठवलीला आला तर गोठवलीमध्ये MS11 कडून कित्येक वर्ष बॉलिंगसाठी सेवा आणि आता मात्र तो सेवा पुरवताना कुणाल 11 नवीन बॅटर्स इन करणार. श्रीकांत जाधव धावा फक्त धावफळकर पाहिले तर 11वर 1. नेल्सन जरूर आहे. दुसरा प्रगतीपथावर सुनील बॉलिंग मार ही सफलता सुजितला मिळते. दॅट इज अ सक्सेसिव्ह बॉलर इन द फर्स्ट. लॉंग ऑन आहे पाहिलं तर 30च्या बाहेर. पॉवर प्ले सेकंड, त्याच्यानंतर दुसरा मिड विकेट डीप अँड डीप बॅक स्पेल लाईक पेअर ऑफ द विकेटला पण 3 असे प्रमुख पॉवर प्ले सेकंडमध्ये बॉलिंग मार्क. ऑफसाईड डाऊन. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. फक्त अपुरं पडतात, काय व्हेरिएशन आहे. एक चेंडू त्यांनी एकाच लाईनला प्लीजने केलं. वॉट अ लवली मिश्रित गोलंदाजी विघ्नेश. प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन, प्रत्येक बॉलवर वैविध्यपूर्ण गोलंदाजी आणि प्रत्येक बॉलवर एक अनुभव असा सिदोरा घेऊन गोलंदाजी करत असताना सुजित मोरेने इम्प्रेस केलाय. प्रत्येक मॅच मध्ये कन्सिस्टंटली परफॉर्मन्स करत असताना सुजित मोरे हावी ठरतोय फलंदाजावर. येस लास्ट बॉल. ओ द सुपर बॅटिंग, का नजारा आहे. क्रिकेटला एकदम डोळ्यांना सुखावणार आहे नयन रम्य दृश्य. व्हॉट अ लवली स्पेकेट, जस्ट लाईक द गुंडप्पा विश्वनाथ कर्नाटिक स्ट्रोक. सुपर स्ट्रोक आहे. बॅकफुट वर गेला, जागा बनवली आणि हॉरिझॉन्टल बॅटमन डीप बॅकवर्ड पॉइंटला देखणा फटका 4 रन. गोड सेवट गोड केला चौकारीने. धावसंख्येमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या संपन्नतेनंतर 15वर 1 गडी बाद. रोशी असेल युवान वॉरियर्स टीमचे अनेक डगआउटमध्ये प्रेक्षक आणि खेळाडू आहेत. त्यांना विनंती करतोय की डगआउटमध्ये बसा आणि तो व्हाईट पडदा आहे
त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही बसा, ही विनंती आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे सगळ्याच खेळाडूंना कॅप्टन लक्षात घ्या, या सूचना, ही स्पर्धा आपली आहे आणि शेवटच्या 2 सामने आहेत. त्यामुळेच आतापर्यंत जे काही सहकार्य केलेत त्या सहकार्याची अपेक्षा अजूनही असेल. त्यामुळेच तुम्हाला विनंती केली जाते की सगळेच खेळाडू हे डगआउटमध्ये बसतील अशी विनंती सगळ्यांना केली जाते. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की धावफलक वाढेल, वेगाने वागेल. पण ज्या पद्धतीने सुजित मोरे आला आणि काय गोलंदाजी केली. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेत आणि शेवटच्या बॉलवर चौकार जरूर आला. फक्त 5 धावा खर्च केलेत. 2 ओव्हरचा केस संपला. 1 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना सुजल मोरे, सुजित मोरे आणि त्यानंतर सुजल मोरे अशी गोलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळते. टीम कुणाल 11 टीम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ऑलरेडी अद्विक 11 टीम हा पोचलाय मेगा फायनलमध्ये. या 2 टीमपैकी एक संघ पोचेल फायनलमध्ये आणि त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तमाम प्रेक्षकांच्या नजर अखंड पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे ही KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगचा हा अंतिम टप्पा आपल्यासमोर रंगला जातोय. सेमीफायनल आपल्यासमोर रंगली जाते, ती म्हणजेच युवान वॉरियर्स वर्सेस कुणाल 11. पहिल्या 2 ओव्हरचा केस संपलाय. 15 धावा दाखल लागलेत. बॅटिंगसाठी अजय शेलार आणि श्रीकांत जाधव अशी जोडी पाहायला मिळते. अजय शेलार क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होतीये. वाईड हाईट अगदी वाईड यॉर्कर चेंडू हाताळले गेलेत आणि ऑफ स्टंपवर सातत्याने गोलंदाजी केली जाते. ऑस्ट्रेलियन गोलंदाज गेलेन मॅग्राथ याचा जर विचार केला तर आयुष्यभर त्याने ऑफ स्टंपवर गोलंदाजी केली आणि तिथून तो यशस्वी झाला. ॲब्सोल्युटली 100% यू आर राईट विघ्नेश. आणि खास करून सुजयला पाहायला सुजयने ऑब्झर्व केलं सुजयचं. दॅट इज द सेम टिपिकल बॉलिंग ऑन द ऑफ साइड ऑफ स्टंप. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. सबमरीन चेंडू. चेंडू जसा पडला तसा देखील बॅटर देखील घसरलाय, हिट झालाय, बॅलन्स गमावलं होतं. लगातारचे 2 डॉट बॉल अगदी मेगा स्क्रीनवर पाहायला मिळते. बॅटर येस, स्लिपी शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण नाकाम कोशिश. म्हणजे प्रीमियर लीगचा हेच फायदा होतो. यंगस्टर एकदम जे लिजेंडरी असतात त्याचा निश्चित आदर्श ठेवताना त्याला ऑब्झर्व करू शकतात, त्याचं निरीक्षण करतात. तसं सुजयने केलं बिलकुल नाही. सट्टी लॅन मी तारीफ करतोय बोलूनचं यंगस्टरचं. या अगोदर लिजेंडरी आला सुजित, त्याच्यानंतर त्याचं कमालची त्यातील साईडम बोलंदाजी आणि ऑब्झर्व करताना जवळून त्याला पहिलं पहा. दॅट इज अ सट्टिक 3 डॉट विघ्नेश. तिथे उंगली से घी नहीं निकला तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. पण उंगली टेढ़ी केल्यानंतर देखील घी नाही निघाला तर काय म्हणावं. 3 बॉल लगातार डॉट बॉल. काय गोलंदाजी सुरू आहे. सुजल मोरे सुपर बॉलिंग. प्रत्येक गोलंदाजाने प्रभाव सोडलाय. प्रभावित करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला सेमीफायनलमध्ये पाहायला मिळते. कुणाल 11 टीम कडून टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेण्यात आला की यस आम्ही गोलंदाजी करू, समोरच्या टीमवर प्रभाव आणि दबाव निर्माण करू आणि तोच दबाव सध्याच्या घडीला निर्माण केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. लेन बॉलला पिक केलाय. आडव्या बॅटने टायमिंग होऊ शकलं नाही. डीपमध्ये क्षेत्ररक्षक स्वप्नील शिंदे वेगाने लाल्या येईल तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. एक धावासाठी झगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नाची पाळा कष्ट करावे लागते. एक धावासाठी तुम्हाला स्ट्रगल करावा लागतोय आणि स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही असं नेहमी म्हटलं जातं. हा स्ट्रगल सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. त्यामुळेच मेहनत करावी लागते. दोन्ही बॅटर जर पाहिलं तर बरेच चेंडू खेळलेत. श्रीकांत जाधवच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. 2 बॉलमध्ये 4 धावांचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा सबमरीन चेंडू. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. लाजबाब चेंडू पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी आणि प्रत्येक फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम. बाईच्या स्वरूपात सिंगल जरूर मिळेल पण काय गोलंदाजी होती सँडी सर. सुजल मोरेने सुजित मोरेची अक्षरशः त्याला फॉलो केलंय. खूप चांगली गोलंदाजी, सक्सेसफुल गोलंदाजी. त्याने देखील 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती. शेवटच्या बॉलवर चौकार आला होता. आता या सुजल मोरेने देखील 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. 3 ओव्हरचा खेळ, तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. फक्त 16 धावा दाखल लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळाले. मेडन ओव्हर होईल का याकडे पाहिलं जाईल. 1 धाव दिली. स्टेप आउट केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळते. डीपमधून क्षेत्ररक्षक केले. 1 धाव कंप्लीट झाली.
वेगाने थ्रो केला जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नील शिंदेच्या माध्यमातून 3 ओव्हरचा खेळ संपलाय. सँडी सर काय म्हणाल? ही ओव्हर फक्त 2 धावा खर्च करत असताना 3 धावा खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 18 धावा. फक्त 6 धावांची कमाल. मी तारीफ करेन या यंगस्टरची, कारण त्याने एकदम जवळून पाडलं. एकदम क्लोजली ऑब्झर्वेशन करताना सुजितचा कित्ता त्याने गिरवताना अगदी मध पॅक केलंय. पहा कुणाल 11 सटीक निर्णय मिळतात. कॅप्टन्सी इज गुड, चूज द बॉलिंग फर्स्ट. आणि पहा हँडलिंग द बॉलर इज अ वन क्वालिटी ऑफ द कॅप्टन्सी. तो कशा प्रकारे गोलंदाज वापरतो, तो कोणत्या क्रमांकावर करतो, त्याच्यावर तो प्रभाव कसा सोडतो. असरदार मात्र गोलंदाज सोडलाय, प्रभाव सोडल्याने धावा फक्त दिल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18. कमालीची थोडंसं हलकंसं संगीत. आगरी कोळ्यांची ही मुंबई आगरी कोळ्यांची आहे, पण या आगरी कोळींच्या भूमीमध्ये आता KSK महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणातून आलेले सगळेच तारे सितारे या भूमिपुत्र मैदानावर खेळत असताना औचित्य आहे KSK प्रीमियर लीग. या भव्य दिवस प्रीमियर लीगचा 7वा पर्व. हा दिमागदार 16. टीमची धावसंख्या 17. याकडे 18 धावा फलकावर लागलीत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 5 आणि आता 3. महत्त्वाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आगमन होतंय. ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी आणि खऱ्या अर्थाने त्या व्यक्तिमत्वाकडे शिंदे यांची एक भव्य दिव्य एंट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आम्ही इन्व्हाइट करूया या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे, ते आमच्या सर्वांचे लाडके, एक ग्रेट पर्सनॅलिटी असलेले व्यक्तिमत्व आणि एक उत्कृष्ट वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय, ते आमच्या सर्वांचेच लाडके सन्माननीय विजयभाई शिंदे यांचा एक ग्रँड एंट्री आपल्याला या अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळेल. या अतिथी कक्षामध्ये आपण सन्माननीय विजयभाई शिंदे यांची एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 75,000 रुपयाचं कॅश प्राइज ज्यांनी दिलंय त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी आणि त्यांचे सर्व मित्र त्यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्या सर्वच मान्यवरांचं आम्ही या अतिथी कक्षामध्ये करत आहोत सन्मान. अतिशय दिलखरास असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने नेहमी KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर या असोसिएशनला एक पाऊल पुढे चालण्यासाठी प्रेरणा दिली आहे, ते आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे खऱ्या अर्थाने पुतणे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय आणि एक रुबाबी आणि हजेरी जबाब ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं गेलंय, ते आमचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विजयदादा शिंदे यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर पत्रकार राम शिंदे यांचंही आगमन झालंय आणि त्याचबरोबर उत्तेकर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण या आणि हा सेमीफायनलचा थरार आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून ऐका. थँक्यू. ओ टू कॉमबॉक्स. येस, आणि पहिलाच साहेबांचं स्वागत करताना का दर्जेदार षटकार आलाय आणि मान्यवर सांगितलं अतिथी देवोभव तुमचं सहर्ष स्वागत आहे. हवा येत नव्हता, त्यात लवली बॉलिंग ऑफसाइड द ऑप्शन इज वाईड यॉर्क. सुपर्ब. पहिल्या षटकार, त्याच्यानंतर दमदार वॉटर शॉट आहे, क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, बेहतरीन स्ट्रोक. क्रिकेटचं खरं देखणे पण सौंदर्य होतं. जस्ट इनसाइड आउट अँड थ्रू द गॅप बिटवीन
लंग ऑफ नेक्स्ट बॅकअप 4 रन चेंडूला करतो फरार. थँक्यू. त्याचबरोबर सातत्याने खऱ्या अर्थाने विजयजी शिंदे साहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून ज्या व्यक्तिमत्वाने नेहमी या असोसिएशनला पुढे घेऊन जाण्यासाठी एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व शिंदे साहेब आपल्या पावलावरती पाऊल ठेवून आपल्याला प्रेरणा मानत असताना या KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरला पुढे घेऊन जाण्यासाठी उपाध्यक्षाची भूमिका नेहमी निभावली आहे. ते आमचे रघुनाथभाई भोसले यांचंही आम्ही अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत करतोय. मोस्ट वेलकम रघुभाऊ, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू शैलेश, थँक्यू सो मच. खास करून रामजी कदम जे आहेत, अजय सेलारचा विचार केला तर 14 धावा आतापर्यंत खामोश होतं. 3 ओव्हरचा खेळ पेला पण 18 धावा होता विघ्नेश. त्याच्यानंतर पहा इथून थांबलं तर आपली गाडी थांबेल. संपूर्ण जो आहे आपला फॅन वर्ग, प्रेक्षक आहेत, माझे लाडके चाहते, त्यांना मी निराश मुद्रेतून कसा पाठवू, त्यासाठी न थांबता दॅट इज अ गुड बॅटिंग ॲट द टाइम बाय अजय सेलार. त्याने बॅटिंग खूप चांगली केली. याचा अगोदरचा तर प्रवास पाहिला, दॅट इज गुड सिरीज फॉर द अजय सेलार. अलॉंग द कार्पेट अगदी कुरवळत नेलं. मिडविकेच्या ठिकाणी प्रोटेक्शन करत फक्त सिंगल मिळते. लाजब KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 याचा चित्त थरारा कसा 16 क्रिकेटचा 16 सर्व 7 मध्ये ओव्हर क्रमांक 14 राहुल इथं बॉलिंग मार. पहिल्या षटकारानं मात्र त्या दणदणीत खातं खोलताना त्याचं स्वागत केलं. नंतर डॉट नंतर चौकारण 1-1. नाव द लास्ट बॉल ऑन द 4th ओव्हर. इथून मात्र सुसाट पळायला लागेल. जर मॅच बनवायचा स्थान पहा, असा स्थान आम्ही क्वचित पाहतो. पिचीचा फटका मारण्याचा प्रयत्न, सरळ बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून आहे तर स्वेलेकच्या खरी संधी होती. उलट्या त्या दिशेने उलटी जी उंगली येते त्या दिशेने मात्र मारण्याचा प्रयत्न. हा फटका खूप रिस्की आहे. लागला तर अबाद आणि जर हुकला तर बरबाद. 4 ओव्हरचा खेळ विघ्नेश. आपण थेट जाऊया स्कोअरमध्ये पाहूया. 4 ओव्हरच्या समाप्तीने फक्त 30 लागल्यात. फक्त 1 विकेट जरूर दिले, पण याच्यानंतर मात्र जी किफायती बॉलिंग टाकली ना त्याचं संपूर्ण श्रेय जाईल. त्याच्यामध्ये गणेश असेल, सुजित असेल, सुजेल आणि नावदर राहुल. थोडा हलकासा 12 धावा देताना खर्चिक ठरलाय. धावा होत्या 30 वर 1. थँक्यू. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, मात्र जातो आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने कोरेगाव पासून एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व जे नेहमी विजयजी शिंदे साहेबांसोबत सोबतीने काम करणारे व्यक्तिमत्व, पार्टनर म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. सन्माननीय शुभमजी बर्गे साहेब, आपल्या या अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर PW इंजिनियर आहेत सन्माननीय कौशल बर्गे सर, आपल्या या अतिथी कक्षामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचबरोबर स्वराज्य फाउंडेशनचे उपाध्यक्ष अशोकदादा उत्तेकर यांचंही आम्ही, संदीपदादा उत्तेकर यांचंही आम्ही या अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातो पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य 16 सेमीफायनल क्रमांक आपल्या समोर रंगली जाते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना येऊन ठोपलाय. तर म्हणजेच पहिला डाव सुरू आहे. 30 धावा 1 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अजय शेलार आणि शशिकांत जाधव अशी जोडी पाहायला मिळते. पहिला बॉल लेंथ बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप मध्ये आहे. चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. फलंदाज शशिकांत जाधवच्या बॅट मधून येतोय. श्रीकांत जाधवच्या बॅट मधून येतोय चौकार. अनाथांचे नाथ, गरिबांची साथ, आपले सर्वांचेच एक नाथ. आदरणीय महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याच निदर्शनाखाली ही स्पर्धेचं देखील आयोजन पाहायला मिळते. ऑन दी ऑफ फटका हवेत आहे. एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्रशक्त्या खाली झेल पकडला जातो आणि संपलाय. श्रीकांत जाधवचा खेळ टीट फॉर टॅट. जसं उत्तर पाहायला मिळते. फलंदाज बाद होत असताना धक्का क्रमांक 2 लागतोय. फलंदाज श्रीकांत जाधव back to the dugout.
थँक्यू. पुन्हा एकदा ही सूचना दिली जातील. मगाशी देखील आम्ही सूचना दिली होती की अनेक प्रेक्षक, अनेक खेळाडू जो व्हाईट पडदा आहे त्या पडद्याच्या अलीकडे येऊन बसलेत. त्यांना सगळ्यांना विनंती असेल की पडद्याच्या पलीकडे जाऊन बसायचं आहे, ही विनंती असेल. शेवटचे 2 सामने आहेत. आतापर्यंत जे काही सहकार्य तुम्ही केलं त्यामुळेच अजून एक विनंती असेल की अजून थोडासा वेळ आम्हाला सहकार्य करा. या मॅचमध्ये काय झालं तर सँडी सर पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट आली. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर स्वप्नील शिंदेने दिले. स्वप्नील शिंदेचा विचार केला तर घणसोली 11 घणसोली टीम साठी तो क्रिकेट खेळला. घणसोली अंतर्गत स्पर्धेमध्ये देखील अनेक वर्ष तो क्रिकेट खेळला आणि बघता बघता आता पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धा असेल, आयकॉन स्पर्धा असेल किंवा KSK प्रीमियर लीगमध्ये देखील स्वप्नील शिंदे या आयकॉन खेळाडूची वर्णी लागते आणि भरपूर मागणी असे या खेळाडूसाठी. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू आहे स्वप्नील शिंदे. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना सुरेश सकपाळ फलंदाजीसाठी आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये कोलबटापाचा चेंडू केला जातोय. अपील केली आहे, डायरेक्ट हिट केला जाईल का? नाहीये. एकच धाव मिळते इन टू द ब्लॉक होल. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. अपील केली होती, अंपायरचा डिसिजन होता की नॉट आउट आहे. त्यामुळे अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग सेमीफायनलचा सामना, सेमीफायनलचा थरार आणि ज्या पद्धतीने सेमीफायनलच्या मॅचमध्ये स्कोर पाहायला मिळेल अशी अपेक्षा केली होती, पण तिथे साफ अगदी धुडकावून लावले आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली कौतुक करावं लागेल कुणाल 11 टीमचं. अचूकता, भेदकता पाहायला मिळते. सुपर बॉलिंग आहे, क्रॅकिंग इन स्विंग आहे यॉर्क. त्याला उत्तर नव्हतं. मागच्या सुपर 6 मॅचमध्ये फुल्लातून बॅटिंग केली होती, खास करून सुरेश सकपालने. आदरणीय KSK माजी अध्यक्ष विजयदादा शिंदे साहेबांच्या वतीने जर लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवले तर त्या खेळाडूला 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि लगातार 3 बॉलमध्ये 3 विकेट प्राप्त झाली आहे तर त्या खेळाडूला देखील 1001 पारितोषिक दिलं जाईल. हे पारितोषिक दादांच्या शुभ असते आणि त्यांच्या वतीने लावण्यात आलंय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फुलटॉस बॉलला दिशा दिली. एलिव्हेशन पाहावं लागेल. मिड विकेट रिजनचा खेळाडू अँड ऍक्शन मध्ये आणि फलंदाज बाद होत असताना विकेटचं होते पतन. अजय शेलरला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय तिसरा 35 आकड्यावर. युवान वॉरियर्स टीम 3 गडी बाद 35 धावा. नाही, एलिव्हेशन नव्हतं, टायमिंग होऊ शकलं नव्हतं आणि स्वतःवर नाराज होत असताना अजय शेलार परतलाय. तिसरा गडी गारद होतोय. धावांसाठी धावाधाव कराव्या लागतील पण या मॅच मध्ये आपल्याला हवा तसा परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही. फक्त 35 धावा धाव फलकावर लागलेत. विघ्नेश तब्बल 12 डॉट. त्यामुळे थोडेसे धावा जिथे चांगल्या दिसायला जवळजवळ 60-65 पाहिजे होत्या ते बिलकुल दिसले नाही. पर्सेंटेज डॉटचं त्यामध्ये प्रेशर कम्प्लिटली आलं आणि पॅक केले, खास करून युवान वॉरियर्स या टीमला. 12 डॉट आणि त्याच्यामध्ये 3 विकेट म्हणजे तब्बल 15 बॉल अगदी व्यर्थ गेलेत. त्यावेळेस डाऊन द लेग साईड वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत असताना अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सैन्य टीमची धावसंख्या 36 आकड्यावर 3 गड्याच्या मोबदल्यात शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर 40+ धावा होतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि मयूर कदम हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. कपिल शिंदे लाल्या गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना भरपूर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जात आहे. या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी. उलबटपाचा चेंडू आहे. चेंडू जात आहे शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एकाच धाववर समाधान मानावं लागेल. त्या मॅच मध्ये युवान वॉरियर्स टीम कडून जर पाहिलं तर हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही. बॅटिंग मध्ये चांगला स्टार्ट मिळाला नाही. त्यामुळे जर स्कोर पाहिला तर 37 धावा धावफलकावर पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्या शेवटच्या बॉलवर मोठा प्रहार करावा लागेल. 40+ धावा करावा लागतील तरच हा सामना तुम्ही अगदी गोलंदाजासाठी काहीतरी करण्यासाठी अगदी धावा असतील. त्यामुळेच हा शेवटचा बॉल देखील महत्त्वाचा आहे. सेकंडवर सुरेश पाहायला मिळते. सुरेश सकपाळ हा खेळाडू पाहायला मिळते.
शेवटचा बॉल या इनिंगचा. फुलटॉस बॉलला दिशा दिली, फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार नक्कीच मॅच मध्ये संजीवनी देणार असेल. 6 धावांनी षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावर आणि 44 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग गरज असणार युवान वॉरियर्स टीमने शेवटच्या बॉलवर फुलटॉस बॉलवर फेकून दिलाय. सुरेशच्या बॅटमधून षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या 43 आणि 44 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. बघूया या 30 बॉलमध्ये कशा पद्धतीने या 44 धावांचा पाठलाग केला जाईल. तत्पूर्वी या KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग साठी मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं अरुण कदम आणि संपूर्ण आमची आयोजन कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव किंवा खजिनदार किंवा सदस्य या सगळ्यांचंच मी या सगळ्याच घटकांचा आभार मानतो. आणि या स्पर्धेतून माझा प्रवास संपला. सेकंड इनिंग मध्ये ऐकूया दोन एक वेगळे आवाज. एका बाजूला महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे जयजी भोसले सर येतील आणि महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर येतील. तुर्तास या स्पर्धेतून मी रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय KSK महाबळेश्वर. धन्यवाद. थँक्यू. ज्या आवाजाने तुम्हा आम्हाला प्रभावित केलं आणि खऱ्या अर्थाने मेलोडी आवाज म्हणून ज्या आवाजाला पाहिलं गेलं आणि चॉकलेट बॉय नवी मुंबई असं सातत्याने आम्ही उल्लेख करतो. आणि ज्या समालोचकाने नेहमी आमच्यासारख्या उभरत्या समालोचकाला नेहमी साथ दिल्या असे एक ग्रेट समालोचक म्हणून आम्ही ज्यांना पाहतो ते आमचे विघ्नेशजी मडवी. खऱ्या अर्थाने नेहमी या नवी मुंबईमध्ये या समालोचकाची अधिकची मागणी राहिली आहे. याच समालोचकाचा आपण सन्माननीय विजयदादा शिंदे यांना मी विनंती करेन की साहेब आपल्या माध्यमातून एका लिजंडरी समालोचकाचा आपण या ठिकाणी करूया यथोचित शुभ सन्मान. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन विघ्नेशजी मडवी सरांचा आपण या ठिकाणी करूया शुभ सन्मान. विघ्नेश मडवी म्हटलं ना मित्रांनो तर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज प्रामुख्याने एक सुमधुर आवाज ज्या आवाजाने नेहमी तुम्हा आम्हाला प्रभावित केला. आणि त्यांचा आपण करूया अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान. मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड भेट आपण त्यांना या ठिकाणी देतो आहोत आणि त्यांचा सन्मान करतो आहोत. धन्यवाद विघ्नेश मडवी सर. नेहमी असंच या असोसिएशनवरती आपलं प्रेम राहू द्या हीच आम्ही विनंती करू. आणि तदनंतर मात्र आम्ही पुढील काही सन्मान आहेत या सन्मानाकडेही आम्ही वळत आहोत. येस विघ्नेश सर, थोडंसं मी विनंती करेन आपण या बाजूला यायचं आहे. येस, या व्यक्तिमत्वाकडे विशेष करून चर्चा केली आहे. विघ्नेश सर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि KSK प्रीमियर लीगमध्ये सातत्याने आपल्यासोबत चर्चा झाली. विघ्नेश सर आमच्याकडून कॉल येणार आहे. विघ्नेश सर बिझी आहेत. विघ्नेश सर या सीझनला भेटताल का? विघ्नेश सर बिझी आहेत. मात्र यावेळी मात्र विघ्नेश सर आम्हाला जो हात आहे ना तो मिळाला. काय सांगाल सर, कशी वाटली ही स्पर्धा KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7? डेफिनेटली खऱ्या अर्थानं ही स्पर्धा नेहमीच दरवर्षी म्हणजे मागच्या 3 वर्षापासून या स्पर्धेसाठी येणं होतं. पण यायला अनेक स्पर्धा असायच्या त्यामुळेच बिझी शेड्यूलमुळे यायला मिळालं नाही. आज देखील लोकनेते चषक स्पर्धा सुरू झाली आहे आणि मला वारंवार कॉल येतो त्यामुळेच मी या स्पर्धेतून अगदी लवकरच जातोय. पण KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग माझ्यासाठी स्पेशल आहे कारण की या स्पर्धेमध्ये जो काही मान सन्मान मिळाला ही स्पर्धा अनोखी आहे. कारण की ही असोसिएशन जर पाहिले तर या नवी मुंबईतील सर्वाधिक जुनी आणि सर्वाधिक पहिली असोसिएशन आहे. आणि या पहिल्या असोसिएशनचं नेहमीच चांगलं आयोजन असतं. नेहमीच चर्चेमध्ये पाहिलं होतं आम्ही ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहिली. पण प्रत्यक्षात हे समालोचन करण्याची एक वेगळा अनुभव आला. जे भोसले सर देखील बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकत्र भेटलो आणि चर्चा झाली. त्यामुळेच असे समालोचक भेटतात, असे नवीन नवीन लोक भेटतात. KSK महाबळेश्वर आणि असोसिएशन खऱ्या अर्थानं माझ्यासाठी फार स्पेशल आहे. नेहमीच कधीही तुम्ही हाक मारा, कधीही मी तुमच्यासाठी तयार आहे. आणि ही प्रीमियर लीग माझ्यासाठी फार महत्त्वाची ठरली आणि जो काही मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं आयुष्यभर ऋणी असेल. धन्यवाद. थँक्यू जयेश सर. नक्कीच आपले आम्ही आभार मानतो आणि जयेश सरांना आपण या ठिकाणी रेस्ट देऊया. त्यांना मात्र दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये जायचं आहे. त्यांना येणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि वेल विशेष असतील. विघ्नेश मडवी सरांचा आपण या ठिकाणी आभार मानूया. आणि तदनंतर मात्र काही सन्मान आहेत ते देखील आपण या ठिकाणी उल्लेख करत आहोत. येस, थँक्यू विघ्नेश सर. आणि तदनंतर मात्र जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्याला जयेश भोसले सर आणि त्यांच्या समेत पुन्हा एकदा महागुरु यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. ओ टू कॉम्बॉक्स. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते जिथे मात्र स्वप्नील शिंदेला आपण पाहत आहोत.
बॅटिंगसाठी लाल्या बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. माफक धावसंख्येनं लक्षाचा पाठलाग करायचा आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचेस किती घातक असू शकतात याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण मागील मॅचमध्ये पाहायला मिळालं होतं. धन्यवाद विघ्नेशजी मडवी यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर संतोष सरांना तुम्ही ऐकता आहात, एक लेजेंडरी समालोचक आणि संतोषजी म्हात्रे सर म्हटल्यानंतर सँडी सरांचा आवाज हा नेहमी या स्पर्धांच्या माध्यमातून आपण नवी मुंबईमध्ये हक्काचा आवाज म्हणून ऐकतो. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे, जिथे अजय शिलारला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला आहे. अर्जुन नलावडे जिथे नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानावरती आहे, अर्जुन आणि एका बाजूला स्वप्नील, अरुण नलावडे आणि त्याच्या साथीला स्वप्नील. पुन्हा 11 संघ चेस करतोय, 44चा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल ताराबाय कोणी, वाट कोणाची पाहू नका, हे जग जिंकायचं सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती जाऊयात सेमीफायनलची मॅच. सेकंड इनिंग, पहिला बॉल, पहिला चेंडू इनसाइड आउट. लाल्याने सुरुवात केली आहे, पहिला बॉल आला चौकार. चौकाराने सुरुवात झाली, इनसाइड आउट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लाल्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार खेळाडू आहे आणि सातत्याने मोठ्या इनिंग साकारतो. हा बॉल डॉट आलाय. मागील बॉल मॅच सारखंच घडतं की काय. सामन्याची सुरुवात, सेकंड इनिंगची सुरुवात चौकारानं झाली आणि 50 धावा करता करता संघाचा दमछाक झाला. पुढचा बॉल हा उजव्या एसीच्या बाहेर होता, खोलातला पाहायला मिळाला. बॅकलेफ्टला खाली ठेवलंय, बॅकआउट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स इथून एक कंप्लीट होत असताना 5 धावा धावलकावरती बनल्यात. जिथे 44चा पाठलाग चालू आहे. करंट रन रेट 10 पर्यंत मिळतोय. आस्किंग रन रेट 8.67. 27 चेंडू आणि 39ची आवश्यकता राहिली अजूनही या सामन्यामध्ये. तो खेळाडू आहे जिथे मात्र अरुणला आपण पाहिलं, मोठ्या फटक्यांसाठी अरुणही जाणला जातो आणि सातत्याने चांगले इनिंग त्यानेही साकारल्यात. या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली आहे. मोठ्या मॅरेथॉन इनिंग त्यानेही साकारलेलं पाहायला मिळाल्यात. परंतु आज संघाला आवश्यकता धावांची आणि ती गोळा केल्या जातील का. ऑल ओव्हर फुलटोत होता, काउंटर राऊंड केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे, रन निश्चित मिळतील. दुहेरीचा प्रयत्न झालाय, 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पदार्थी आहे, 7 धावा धावलकावरती आहेत विदाउट लॉस. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 7 धावा धावलकावरती बनलेलं पाहायला मिळाल्यात. पीने के शौकीन तो हम भी है, मगर जब भी पीते केवल चाय ही पीते है. चहा दाखल झाली आहे. खरं तर कॉफी विथ करण नंतर चहा सर्वांना आवडीची झाली. कॉफी विथ करण मध्ये जे काय घडलं हार्दिक पांड्याच्या बाबतीत, ते चहा सर्वांना लाईक झाली. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला, यष्टिरक्षकाच्या पाठीमागे निघालाय. शॉट पाहिलं गया, तिथे रन्स मिळणार नाही. हा डॉट बॉल येत असताना मला मिळालाय. चहा पाण्याची व्यवस्था संपूर्ण आयोजन समिती करत असताना आपण पाहत आहोत. चाय पे चर्चा चालू आहे सँडी सर. खरं तर मॅच महत्वाची आणि त्यामध्ये आपण सेमीफायनल पाहतोय. नक्कीच यश, जे तुम्ही म्हटलं बरोबर आहे, परंतु या बॉलिंग आहे ना, बॉलिंगचा जर विचार केला तर थोडंसं पर्सेंटेज आणि डॉट बॉलचं येणं गरजेचं आहे. हा असे विकेट आला, पर्सेंटेज ऑफ डॉट आला तर जी मॅच आहे लो स्कोरची जरूर, परंतु मॅच बनवण्याचा जर जिम्मा कोणावर असेल ना जे तर निश्चित बॉलिंगला ती संपूर्ण त्याचं श्रेय द्यायला लागेल. त्यांनी ती जी बाजू आहे ती बाजू उचलून धरली ना तर मॅच कम्प्लिटली बाजू अजूनही खेचू शकतात. विकेट आले, धावा जर विचार केला तर फक्त दिल्यात 7 धावा. इथून भरारी घेण्याची संधी आहे, ब्रेक थ्रू मिळवणार. पहिला विकेट मात्र चलतं केलं. असं विकेट जर इंटरव्ह्यू गेलं ना जे तर डेफिनेटली मॅच विल बी कम्प्लिटली फाईट. इज ओ टू शैलेश जाधव. थँक्यू. आमच्या कॉमेंट्री बॉक्सची मी थोडीशी रजा घेतो आणि दरम्यान जातो. मात्र या व्यासपीठावरती मान्यवर जितके महत्त्वाचे आहेत ना, त्याचबरोबर आम्हाला तितकेच महत्त्वाचे इटलीचे युवा उद्योजक, ज्या युवा उद्योजकाने खऱ्या अर्थाने आम्हाला सातत्याने पाठबळ दिलंय. चंदन सुनीता राजाराम चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. आणि जयेश सर, आपण कालच्या दिवसापासून सातत्याने 3 दिवस या बाबीचा उल्लेखही केला की आमच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना आणि तेथील विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या माध्यमातून वायफाय
हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न, जगाशी जोडण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. त्यांनी मात्र आमच्या संपूर्ण भागाला खऱ्या अर्थाने सौर दिवे दिले, अंधारातला मिटवण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर मात्र त्यांनी पाण्याचे फिल्टरही दिले, तिथे शुद्ध पाणी. आणि खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे साहेब आहेत ना, यांच्या विचारांना प्रभावित असलेला हा तरुण आज इटली सारख्या शहरामध्ये दाखल होतो. तिथून मात्र शिंदे साहेबांचे विचार हे माझ्या भागातील, माझ्या गावातील आणि माझ्या ग्रामस्थांना, माझ्या आजूबाजूचा परिसर कसा मला सुजलाम सुफलाम करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असलेलं हे व्यक्तिमत्व, यांचे आम्ही आभार मानतो. त्यांनी सातत्याने आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेलं जे योगदान आहे ते आम्ही कदापि विसरू शकत नाहीये. त्यांचे धन्यवाद घेतो आणि जातो कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच थँक्यू व्हेरी मच शैलेश. आणि असे व्यक्तिमत्व, असे दानशूर दानत्व ज्यांच्या खरोखरच अंगामध्ये आहे ते ही कालाची गरज आहे. थेट जाऊया जे कोपरखाने गाव एंडकडून आलेत बॉलर. आता योगेश समोर खेळण्यासाठी स्वप्नील लाल्या. सुपर बॉलिंग स्लाइटली आउट स्विंग. टप्पा पडल्या गुडले टप्पा पडल्यानंतर घेतलेलं ते वेलन. लवली स्टार्टर. ही अपेक्षित आहे जी, कारण जे पर्सेंटेज मी म्हटल्यापर्यंत जवळ तब्बल 12 डॉट काढले त्या पहिल्या इनिंगमध्ये. तीच भरीव कामगिरी बॉलरनी यावेळेला जर काढली ना तर जशात तसे टिट फॉर टॅट आणि सुपर सेमीफायनल आहे तर प्रेक्षकांना एक खिलवून ठेवेल यामध्ये दुमत नाहीये. चांगला बॉल, पहिला बॉल डॉटने योगेशने सुरुवात केली. कडक बॉल, स्लाइटली आउट स्विंग. थर्ड मॅन शॉट फाइन लेग. पिच इट. ओ माय गॉड, इट इज अ ब्लॉक. लाउडली अपील. थोडासा आत्मविश्वास लाख झाला. सुपर बॉलिंग आहे इनटू द कम्प्लिटली परफेक्टली बुंदा. पहिला डॉट, त्याच्यानंतर सिंगल जरूर आले. धावसंख्या हलकीशी पुढे जायचं. 44 लक्ष. मॅच बनवण्याचं पूर्णपणे निश्चय केले मी म्हणेन. आता मॅचला खरोखर जशात तसं उत्तर बॉलरने द्यायला सुरुवात केली. एक बॅकवर्ड पॉइंट, बॅकवर्ड गली, स्क्वेअर ऑफ द पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड आहे, त्यासाठी लॉंग ऑफ एक अधिकता क्षेत्ररक्षकाला डीप बॅटवर मिड विकेट अँड डीप स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग. कमजिंग बॉल वन्स अगेन योगेश. ओ हो सुपर बॉलिंग. टप्पा पडल्यानं पाहिलं आपण भोसले साहेब तर परफेक्टली गुडल्या टप्पा पडल्यानंतर एका किंमत स्पीड होते. काय म्हणाल या गोलंदाजीबद्दल योगेश? योगेश चांगली गोलंदाजी करतोय, बाहेर काढतोय बॉल, कधी आतमध्ये आणतोय, कधी खाली राहतात आणि सातत्याने ऍक्शन रिप्ले पहा. बॉल इथून लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघालाय, फिंगर रोल करतोय. वैविध्यतेने नटलेली ही गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली आहे. सुपर बॉलिंग यार. पुन्हा एकदा टाप केलंय. ओहो, जरासी तरी गॅप मिळाली ना बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये चेंडू मात्र फरार. गुड स्टॉप पण यार. फक्त सिंगल मिळते. सिंगलने आणखी पुढे जाते. पिछा आहे 44. कुणाल 11 आता पिछा करताना 9 झालेत. मॅचला वेगळं वळण मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेने धावाला रोखले जवळजवळ 10-12च्या आत. कम्प्लिटली येणारं जे प्रेशर आहे ते बॉलर टाकेल बॅट्समनवरती. लॉंग ऑफ डीप बॅकवर्ड मिड विकेट अँड डीप स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग. पॉइंट आहे, बॅकवर्ड गली आहे अँड शॉट एक्स्ट्रा कव्हर. सुपर बॉलिंग आहे, कडक बॉलिंग आहे. तारीफ करेन मी योगेशची. प्रेशर ऑफ बॉलिंग टाकले. प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते असे म्हणले, त्यासाठी निखरला गेला बॉलर. कम्प्लिटली पाक 4 चेंडू जे पास टाकलेत, फक्त 2 धावा. वॉट अ किफायती बॉलिंग आहे. सट्टिक लाईन काय म्हणाल बॉलर बद्दलचं टप्प्याबद्दल? चुकतेच माहेर गरज म्हणावा लागेल. बॉल पहा, वळवलाय, 4ही मुंड्या चित केल्या लाल्याच्या अगेन्स्ट. ही रणनीती आहे सर खरं तर आपण पाहिलं ना, कारण लाल्याला सातत्याने जर वेगाने बॉल टाकले तर तो वेगाने बाहेर मारतो. टप्प्यात आला तो कार्यक्रम निश्चित करणार. बॉल पाठीमागे ठेवला आणि वळवलाय. डॉट बॉल आलेत. सुपर प्लॅन बाय बॉलर योगेश. आणखीन एक जबरदस्त बॉल आहे. खांद्याचा वापर केला आणि उचले गेला, पाक पडलं होतं बॉलरला. परंतु पहा, फंबलिंग झाली. फंबलिंगचा फायदा आणि ते शेवटच्या बॉल म्हणजे मॅचला जे पाहिलं तर 2 मॅन्डेटरी पॉवर मध्ये आता धावा लागल्यात फक्त 9 फॉर 1 आफ्टर 2 10 लागल्यात. म्हणजे 5 धावांची सरासरीने, जे ऑलमोस्ट 9 धावांच्या सरासरीने धावांचं उत्तर द्यायचं होतं, परंतु 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 9. मॅचला मजा येईल एवढं मात्र निश्चित. मॅच रंगात आली आहे, मॅच रंगात आली असंच म्हणावं लागेल. 2 षटक संपले, 9 धावा फलकावरती आहेत. एक बॅटर आउट झालाय. फलकावरती आहे. 2 षटक संपले, 10 धावा फलकावरती. ऍक्शन रिप्ले. ही षटक एक षटक मध्ये
2 धावा आणि 4 डॉट पाहायला मिळाल्यात योगेश उपाळ याच्या माध्यमातून. धर्मवीर आदरणीय आनंद दिघे साहेब यांचं एक गीत आपण ऐकलं. खरं तर आनंद दिघे साहेब यांचा एक मात्र एकनिष्ठ असं ज्यांच्याकडे पाहिलं गेलं की दाढीवाल्यातनं काही करू शकतात असे म्हणणारे आनंद दिघे आणि त्यांचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज त्यांचे शिल्लेदार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सध्या उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांना आपण पाहतो महाराष्ट्र राज्याचे आणि ज्यांचे शिलेदार म्हणून कार्यरत असणारे आदरणीय विजयजी शिंदे साहेब आज त्यांचे पुतणे या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. किरण भैया सामंत असतील, उदयजी सावंत असतील, यांच्या जवळचे आणि नेहमीच एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी एकनिष्ठ असणारे, यांच्या पाठीवरती सातत्याने आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांचा हात राहिला आहे असे विजयजी शिंदे साहेब आज त्यांना आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. दरेगावचे युवा प्रतिष्ठित असे उद्योजक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि मुरलीधरजी मोहोळ साहेब केंद्रीय मंत्री ज्यांच्या सोबत ज्यांचा सातत्याने बसणं उठतं असे आज विजयजी शिंदे साहेब यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. 10 धावा धावलकावरती आहेत गोलंदाजी मार्कमध्ये. श्रीकांत आलाय, बॉल खाली राहिला, चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजांनी फलंदाजांना भ्रमामध्ये टाकलंय, चकित करणारी आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. मॅच आहे ना जे ते वेगळ्या दिशेने निश्चित झालं. आता शेवटच्या क्षणापर्यंत मॅच अक्षरशः हाय व्होल्टाज प्रेक्षकांच्या भेटीला जाणार यामध्ये दुमत नाही. जबरदस्त मॅच रंगले. आता डॉटचं पर्सेंटेज वाढवतात, विकेट जर आले अजून 1-2 कम्प्लिटली पॅक करण्याची क्षमता राखतो आता डिफेन्स करणारा संघ अर्थातच यॉन वॉरियर्स. आणखीन एक डॉट बॉल. निखिल जाधव याच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज आलाय. श्रीकांत जाधव यांनी जर का विकेट हॅट्रिक मिळवली तर. श्रीकांत दादा म्हणाले होते निखिलला की तुझं धावणं जे आहे ना ते लांब ठेव, तू काही या गोष्टी करू शकणार नाही. निखिलने करून दाखवलं, ती रे जिंकली त्याने. 10 धावा धावलकावरती एक बॅटर आउट झालाय. लक्ष 16 बॉल 34. पुढचा बॉल रिव्हर्स केला. यावेळेला गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गॅप शोधण्याचा ऍप आता डाउनलोड केलाय लाल्याने आणि त्याने ठोकला चौकार. एकनाथ आदरणीय माननीय सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारे गीत आपण रोशन म्हात्रे यांचा डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकतो आहोत. फलकावरती बनले त्या 14. एक बॅटर आउट झालाय. 15 बॉल 30 ची आवश्यकता. चला थोडी घाई करा. फायनलची मॅच आयोजकांनी सांगितले 10 ओव्हरची होणार आहे. थोडी घाई करा, थोडी घाई करा, विनंती असेल थोडी घाई करा. आणि याच एकनाथजी शिंदे साहेब यांच्या तालमीतील आज त्यांचे शिष्य या व्यासपीठावरती आपण विजयजी शिंदे साहेब यांना पाहत आहोत. या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. 14ला 1 आहेत. विजयजी शिंदे साहेब प्रसिद्ध मराठी उद्योजक आणि सातत्याने माजी KSKचे अध्यक्ष. यावेळेचा बॉल आडवा बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक तेरी तो एक मेरी. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. क्रिकेटच्या खेळामध्ये हेही पाहायला मिळतं, कधी गोलंदाजाचे तर कधी फलंदाजाचे. जवळजवळ जे 8वा चेंडू हा डॉट येतोय. कमालीची जबरदस्त दशात तसं उत्तर. वारचा पलटवार मध्ये दिलेला हा जबाब. सुपर बॉलिंग आहे. आणखीन एक फुललेनचा बॉल होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक इथे चुकी करतोय. क्षेत्ररक्षक विगाने आला होता. फेकी चांगली झाली. लेग बाईच्या स्वरूपामधून ही धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या 22च्या मदतीने येणारी एकेरी रन संघाची धावसंख्या वधारती आहे. स्कोर कार्डवरती 15 आहेत. येणारे 13 बॉल आणि 29ची गरज. सामना होता कुठे आला कुठे. मॅच फसत चालली आहे. ही जी नौका आहे ना ती आता पैलतिरी लावण्यासाठी त्या 2 बॅटरला खेळ करावा लागेल. किशोर मोरे 2 बॉल 1 वरती खेळतोय. 12 बॉल 10 धावा. लाल्या हार्ड हिटर आणि षटकारांचा बादशाह आहे. आज बॅटिंग तशी झालेली नाहीये. पुढचा बॉल शेवटचा चेंडू. फुललेनचा बॅटची आतली कडा. यष्टीरक्षकाचा वेध. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये 15 बनल्यात. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी येणारे 29ची आवश्यकता. 12 बॉल 10 धावा. स्वप्नील शिंदे.
जास्त फरक नव्हता. कुणाल 11 15वर 1 आणि युवान त्याला उत्तर देणं 18वर आहे. जास्त फरक नाही. त्यात कट टू कट असा मुकाबला आहे. येणारे चेंडू 12 मध्ये 29 धावांची आवश्यकता आफ्टर द 3 ओव्हर्स इज कम्प्लिटेड. आणि या 3 ओव्हरनं तर कुणाल 1 वर होताना 18वर 1 मॅच रंगत चालली. आता येणारे चेंडू 12 आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 29 धावा 29 इन 12 14.5 धावांच्या सरासरीने आता मॅच जिंकण्यासाठी प्रचंड उष्मा जी गरमी आहे अगदी काहिली अगदी घामाच्या या धारा शरीरातून बाहेर येताना कोरड पडली जाते अगदी घशामध्ये ती तहान भागवताना आता खेळ मात्र थांबल्यात. पण समीकरण हे सेमीफायनलमध्ये जिंकण्यासाठी 12 मध्ये कुणाल 29 काय गेम प्लॅन असावं जयजी? गेम प्लॅनिंग बदलू शकते कारण मैदानाच्या आतमध्ये सुजित मोरे गेला होता, त्यामुळे सर्व काही चेंज होण्याची चान्सेस जास्तीचे आहेत. सुजित असा खेळाडू आहे ना, त्याच्याकडे खूप काय आहे हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. प्रेक्षक वर्गाला दाखवलं जात आहे काही बाईक घेऊन आपली गाडी आपली जिम्मेदारी. दादा मोबाईलमध्ये आहे. हा दादा तुम्हीच मोबाईलमध्ये पाहत आहे. खरं तर स्टँडच्या बाजूला आहे. हो दादा तुम्हाला दाखवलं जात आहे. सर्वांचं स्वागत आहे. काही स्टँडवरती बसले. स्टँडवरती कदाचित आपली शिलेदारी आहेत. आयोजनामधील आपण पाहतोय या जवळ आस्वाद घेत असताना पाहायला मिळाल्यात. काही जोड्यानेही बसलेत आयोजनाचा आस्वाद घेत आहेत. स्टँडमध्ये बसलेले हे दोन मित्र रेड शर्ट आणि व्हाईट शर्ट त्यांच्या पाठीमागे तर आराम करतोय. येस दोस्ती खूप रंगले जय. प्रत्येक 2-2 असे ग्रुपने दिसतात आणि खऱ्या अर्थाने हा KSK महाबळेश्वरचा खेळ आहे ना अजूनही मग प्रेक्षकाने अजून रंगत होते. सुपर यार हे दृश्य आवश्यकच असतं जेव्हा खेळता तो खेळ गप्पा जप्पा त्यांच्यामध्ये लावलेला जबरदस्त पाहिजे बऱ्याच वेळा मात्र ऐकायला मिळतात. एक तंग परिस्थिती आहे वेळेला कम्प्लिटली मॅचमध्ये रोनाक उभागले. अगदी पहिल्या इनिंगमध्ये जे बॉलिंगचं सटीक लाईन आहे किफायती बॉलिंग टाकली ना त्याची सेम टू सेम बॉलिंग अजय तेलर त्यानंतर योगेश आणि श्रीकांत येणार 3 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा दिल्यात. सुपर मॅच. येणारे 12 चेंडू पुन्हा बॅक टू द क्रिकेट आपण म्हणणार 29 धावा. एक वेगळे वळण आणि जमलेल्या उपस्थित प्रेक्षकांचे मी KSKचे सर्व जे पदाधिकारी असते कोर कमिटीच्या वतीने ते अगदी मनापासून त्यांचे स्वागत करतोय. आणि 22 यार्डच्या माध्यमातून ते प्रेक्षक पाहताना जे प्रेक्षक जुळले त्यांचे अगदी हृदयापासून आम्ही स्वागत करत घेऊन जातोय. हे क्रिकेटच्या वर्तमानाचे खरोखरच महासंग्राम म्हणायला हरकत नाही. कुरुक्षेत्र आहे क्रिकेट. तिथे विजयासाठी 12 मध्ये आता 29 धावांची आवश्यकता आहे. कुणाल 11 युवान खेळला वॉरियर्स पहिल्या डावामध्ये 43 बनवून 44 टार्गेट सेट करताना अगदी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर उत्तर दिले फक्त 15. व्हॉट अ सटीक बॉलिंग यार. 12 आणि 29 पर्यंत ही मॅच राहिले. जबरदस्त हा सामना. आणि आज पहिल्यांदा योग येतो आमचा एक महाराष्ट्राची देशाची एक बेहतरीन आवाज जी भोसले मजा आली आज. कडक आवाज त्यावरून मी धन्यवाद देईन खास करून आमचे परम मित्र शैलेश त्याच्यानंतर अरुण ज्याने आम्हाला कॉल केला होता. खरोखर तुमच्या मुलेच आम्हाला बोलण्याची संधी मिळते आणि अशा हर होणारी जे समालोचक आहे त्यामध्ये बोलण्याच्या मध्ये एक वेगळीच मजा येते. गणेशने इम्प्रेस केलं. सुपर प्लेयर मजा येते. आणि विघ्नेश बरोबर आम्ही सातत्याने बोलतो. जयेश बरोबर पहिल्यांदा बोलण्याचा जो अनुभव आला मजा आली. मॅच 12 मध्ये 29 सुपर प्लेयर इम्प्रेसिव्ह अशी सटीक तिथे संवाद फेक आणि त्याच्यामध्ये शाहीने अंदाज जसा आमचा शैलेश करतो. जयेशचा तर आम्ही सातत्याने आवाज ऐकत असतो. जाऊया बॅक टू द क्रिकेट जिथे मॅच तुफान रंगले प्रेक्षकांना खिळवून टाकणारा हा सेमीफायनल जिथे 12 मध्ये 29 बॉलिंग मार्कवर अभिषेक कांद्याचा लाल्याने चालकता दाखवली. जिथे लॉंग लेग फाईन लेग खाली होते क्षेत्रामधून चेंडूला करतो फरार येतो चौका 4 रन. बेहतरीन स्ट्रोक यार मजा आली. मॅच ऑन चेजिंग ऑन 11 मध्ये 25 आता रोशन. पहा इन ऍक्शन मध्ये खांद्याचा वापर बाउन्सिंग ऑप्शनच्या अगोदर बाहेर लाल्या आला त्याच्यानंतर त्यांनी फाईन लेग पूर्णपणे खाली आहे. असं ही सोच तुमच्याकडे हवी असते कारण भूमिपुत्र मैदान तुम्हाला सर्व काय देतं. तुम्ही चिक्के स्ट्रोकला तो जास्तीत जास्त धावा देतो. ही आतापर्यंतचा हा इतिहास आहे. भूमिपुत्र मैदान बॅकफुटवर तशी संधी देणार नाही वारंवार कारण हर बार दिवाळी होती. एक्झॅक्टली नो यूज ऑफ द शोल्डर इज एक्झॅक्टली चेंज ऑफ द पेस इन टू द बॉडी. सुपर बॉलिंग आहे. वेलकम बॅक. बोलवचे मी खरोखर कौतुक करेन. एक चौकार केल्यानंतर पिचिंग कुठे करत पिचिंग एक्झॅक्टली शरीरावर केली कारण आल्याला मग पुन्हा एकदा तिथे फेकेन त्यांचे मनसुबे
लाल्याचे कम्प्लिटली उद्ध्वस्त करताना अभिषेकचा दुसरा बॉल डॉट. जबरदस्त मॅच रंगत चालले. 10 मध्ये 25 जयजी याचे काय म्हणाले एक क्षणाला कोणत्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित कोणत्या प्रकारचा स्ट्रोक आवश्यकता आहे. खरं तर ताकदवान दुवा हा आहे ना या फलंदाजाचा की वेगाने टाकलेला बॉल चांगले अटेम्प्ट करतो. बॉल जिथे कट झाला फिरला की त्याला कुठे ना कुठेतरी अवघड जात आहे. हे त्याचे कमकुवत दुवे आहेत आणि याचा अभ्यास चांगला केला गोलंदाजांनी आणि त्याचीच चर्चा होत असताना पाहायला मिळाली. परंतु मी एक गोष्ट नमूद केली होती, सुजित मोरे मैदानाच्या आतमध्ये गेला मॅच पलटू शकते. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. येस आणि योग्य सांगितलं होतं सुनील. पहा कम्प्लिटली पॅक तारीफ करतोय अनादर जसं ऑप्शनच्या खूप बाहेर लाल्या आला ते पाहिलं. नो एक्स्ट्रा रूम एक्झॅक्टली इन द बॉडी. पुन्हा एकदा सरळ टू ऑन द बॅट सिंगल घेतली. स्कोर हलकीशी मध्ये पुढे जाते 20 वर 1 पूर्णांक 3 ओव्हरचा झाला समाचाचा अर्थ चेंडू राहतात 9 मध्ये चुबी दबा. सुपर मॅच यार सुपर डुपर मॅच गोइंग ऑन इन सेमीफायनल. KSK महाबलेश्वर प्रीमियर लीग 2026 सीझन 7. व्हॉट अ कडक मॅच. डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट इनसाइड द सर्कल. विकेटच्या पाठी शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लागले. डीप मिड विकेट डीप स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड बॅकवर्ड पॉइंट. सुपर बॉलिंग या क्षणाला एकदम डोक्याचा थंडपणे वापर केलाय. कारण महाबळेश्वर त्यासाठीच आणला जातो थंड हवेचे ठिकाण. आणि तिथून आलेल्या 3 नद्या 3 नवच्या आजूबाजूला हे गावं आणि गावामधून आले एक तारे सितारे त्यांचा मेळ जमता सुपर मॅच सेमीफायनल. इथे 9 मध्ये 24 आणि बोलिंग मार्कर सुपर सटीक लाईन मध्ये अभिषेक आता रंगात आला. इट द परफेक्टली बुंदा. ओ माय गॉड रन्स आउट ची विकेट मिळेल काय. थोडासा उशीर केला थ्रो फेकण्यासाठी. तोपर्यंत लाल्या सुरक्षित सिंगल चिक्की सिंगल घेताना स्कोर मध्ये आता जातोय. आकडे बदलतात. आता 8 चेंडूचा खेळ आणि 8 मध्ये आता जिंकण्यासाठी 23 धावा. चला जयेशकडे मिळणार 8 मध्ये 23. 8 बॉल 23ची आवश्यकता. लाल्या स्ट्रायकर एंडला आला. ही बाब महत्वाची आहे. जर यदा कदाचित त्याच्या बॅटमधून एखादा मोठा प्रहार आला तर सामना बनवू शकतो. होऊ दे जरा उशीर सोडतोस का तू धीर रात संपदा पहाट होईल पुन्हा. जे घडलंय बिघडलंय त्याला बाजूला सारून पुन्हा एकदा बॅटिंग करायची आहे. होणारा होतल जाणारा जातल माग तू फिरू नको. उगाच सोडून करायची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. लाल्याने जिगर सोडता का म्हणे. 8 बॉल 23. पहिलाच बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केला. आता राहिले ते 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता. व्हॉट अ कडक मॅच यार. काय बॉलिंग टाकले. गोलंदाजी टाकताना हा तुमचा रिदम पाहिजे. ही तुमची सटीक लाईन लेन. पण त्याच्यापेक्षा तुमचे ते बदललेले विचार. रीड टू द बॅटर. रीड केलेला बॉलर पूर्णपणे मनसुबे उद्ध्वस्त करून टाकतो जयेश. सुपर बॉलिंग यार. तारीफ करेन मी बॉलरची. अगदी डोक्याला चालना देणारी बॉलिंग. 7 मध्ये 22 इथपर्यंत मॅच आणले. त्याचं संपूर्ण सटीक 4 बॉलांची नियंत्रणाखाली झालेली बॉलिंग. नाव 7 बॉल अँड 22 रन्स. व्हॉट अ कडक सुपर हा सेमीफायनल. औचित्य आहे KSK प्रेझेंटेड KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 7 मध्ये 22 इथपर्यंत मॅच कोणाला येईल कदापि वाटलं. केले ते खरं केलं. सत्यात उतरले बॉलरने ते टीमचं स्वप्न. पुढे सरसावले. ओ माय गॉड अपील आहे परंतु उत्साह जास्त. कम्प्लिटली लाऊड फेटाळली अमान्य केली आणि इथे 4था ओव्हरचा खेळ संपलाय. थेट जाणार आम्ही जयेशकडे 6 मध्ये 22 आणि ते रंगवण्यासाठी पुन्हा आम्ही माईक त्यांच्या हाती सोबत 6 इन 20 रन्स. म्हणून मी म्हणतो नामदेव मानेंना आता मागणी जास्तीची वाढणार आहे. आणि खरं तर अक्षय कदमचं तर काय हेच शक्यताच नाही. खरं तर आपण पाहिलं ना त्याला गुणलेखक बनवण्यामध्ये छोटासा माझा हात होता याच मैदानावरतून. नगरसेवक चषक 22 धावा धावलक्यावरती एक बॅटर आउट झालाय. एक गोष्ट चर्चेची विषय राहिली आहे तो सुशांत मोरे आहे कुठे. ज्याच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 20 आल्या होत्या. त्याला बॅटिंगला अद्याप का पाठवलं गेलेलं नाहीये. किशोर बॅटिंग करतोय. 5 बॉलमध्ये 1 बनवली आहे त्याने. तो मैदानावरती आहे. 16 बॉल 16 काय बॅटिंग केली आहे. स्वप्नील शिंदे येणारे राहिले ते 6 बॉल 22 ची गरज.
एकंदरीत 3 चौकार टोकले, त्या 16 मध्ये 3 चौकार आहेत, 12 तर असे झालेत. 16 बॉलमध्ये 16 धाबा. आता ही जी गोलंदाजी आहे ना, ती फलंदाजांसाठी सातत्याने हानिकारक राहिली आहे. तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, असंच म्हणावं लागतं या गोलंदाजांसाठी. जी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळाली. लाल्या स्वतःचे विचार करतोय, ठेवला विश्वास, केले प्रयत्न, तर खूप काय होऊ शकतं अजून या सामन्यामध्ये. येणारे बॉल राहिले ते 6 बॉल आणि 22ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 22 धाबा. सेमीफायनलची मॅच, शेवटचे 6 चेंडू बाकी. गोलंदाजी मार्कमध्ये शुभम दाखल झाला, पहिला आलाय. 22 मधल्या 6 कमी झाल्या, 16ची गरज. 5 चेंडू आणि 16ची आवश्यकता. षटकार आलाय लाल्याच्या बॅटमधून. थँक्यू. स्वप्नील शिंदे यांनी जर ही मॅच जिंकवली ना, तर खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती असलेले मान्यवर सन्माननीय विजयदादा शिंदे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जय सर. आता तरी देवा मला पावशील का, षटकार आणि चौकार म्हणतात ते धावशील का. आणि होय, पहिला तर आलाय, अजून 16ची आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ बाकी राहिला. 5 चेंडू आणि 16 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, असे संघाचे साथीदार म्हणत असतील. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. विश्वास ठेवावा लागणारा लाल्याला स्वतःवरती अनेक वेळेला मैदान गाजवलेत त्याने. बॅटिंग करू लागलाय. पुढचा बॉल. शुभम, पुन्हा एकदा सुरुवात होतीये. आही बॉल, आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हवाई यात्रा तीही मोफत. स्वप्नील शिंदे एअरलाइन्सने येतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि ऐकलं तसं पहा, डीजे ऑपरेटर कमाल करतोय. रोशन, तुझं खूप खूप अभिनंदन असेल. मात्र या ठिकाणी स्वप्नील शिंदे लाल्या याला उरुशी गावचे पाटील म्हणून ज्यांना पाहिलं गेलंय ते आमचे गणेश शिंदे यांच्या माध्यमातून देखील ही मॅच जर जिंकवली ना, तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्या माध्यमातून देखील. एकटा लढतो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 10ची आवश्यकता. मी आधीच उल्लेख केला होता, जेवढे जोराने टाकाल ना, तेवढे जोराने आणि वेगाने बाहेर मारेल. 18 बॉल 28, नॉट आउट बॅटिंग करतोय. एकटा लढू लागलाय. सामन्यामध्ये रंग भरलेत. खरं तर या मॅच मध्ये या खेळाडूने जितका उंच आहे ना, तितकाच लांब फटके मारण्याची क्षमता ठेवतो. आणि तो स्वप्नील शिंदे, नावातच शिंदे आहे. शिंदे महाराष्ट्र गाजवत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये हा शिंद्यांचाच वन साइड हिरो बॅटिंग करतोय. स्वप्नील शिंदेच्या बॅटमधून 2 बॉल 2 षटकार आलेत. पुढचा बॉल. गोलंदाज आणखीन एक हाफ ट्रॅकर जास्तीची उशिरी घेतली आहे. इथून मात्र डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. हाईट फॅक्टर पाहिला जाईल. या सूर्यकांतजी आडावसर यांना आपण पाहतोय. मिशनवरती ताव देत थोड्याच मध्ये डिसिजन ते देत असताना बाला मिळतील. निर्णय प्रलंबित आहे. 4 बॉल 10ची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. प्रत्येक प्रिडिक्शन फेल आहे त्या खेळामध्ये. असा क्रिकेटचा खेळ आज आपण अनुभवतो आहोत. सामना रंगलाय. मॅच मात्र रंगात आली आहे. लाल्याने जणू काय मेसेज दिलाय आणि जणू काय प्रतिस्पर्ध्याला सांगितलं, थांबा जरा, रुको जरा, सबर करो, बोला ताना धक्का बुक्की करने का नहीं. व्हाईट बॉल येत असताना बाला मिळतोय. दिशाहीन राहिलाय. 9ची गरज. 4 चेंडू आणि 9 धाबा. थोडा धीर घ्या र. आता हाय बारी आमची. सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. ही गोष्ट सोपी नाही आहे. सुजित मोरे कुठे आहे? त्याचा किस्सा मला पुन्हा एकदा तपासायचा आहे. कारण तो ग्राउंड वर गेल्यानंतर समत असेल मी जयेश भोस, कारण तो गेल्यानंतर मात्र फटकायला सुरुवात केली बॅटरने कम्प्लिटली. अभि झाले त्याने काय आत्मविश्वास दिला हे मात्र निश्चित न ओळखणार कोण असेल, पण मॅचला बनवले तर निश्चित बॅटरने सुपर बॅटिंग आहे. 4 बॉल आणि 9ची आवश्यकता आहे. संतोष सर, खरं तर मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला ना, आज ही स्पर्धा 3ऱ्या दिवसामध्ये आहे. सुजित मोरे एकदाही मैदानाच्या आतमध्ये गेलेला नाहीये पाणी घेऊन. आज तो गेला. याचं कारण काय? 9ची आवश्यकता आहे. 4 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. शुभम यावेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न सफल झाला होता. व्हाईट बॉल
डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर गोलंदाजी करणारा संघ करेल. या पुन्हा एकदा DRS विजयजी शिंदे साहेब हे पाहत आहेत या सामन्याला. मॅच महत्वाची आहे, मॅच रंगात आली आहे. शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. एका बाजूला एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र गाजवत आहेत आणि अगदी त्याच वेळेला पार्लमेंटमध्ये सर्वाधिक सुंदर काम आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब करतायत. आणि जिथे मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक शिंदे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. 35ला 1 आहे. क्रिकेटचा खेळ चित्तथरारक लढती आज आपण पाहतोय. या पण डिसिजन काय येतो पाहूयात. 4 बॉल 9ची गरज आहे. व्हाईट बॉल आलाय आणि पंचांचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या दादानो, बॅटर बदलणार नाहीये आणि फायनलची मॅच 10 ओव्हरची होणार आहे अध्यक्षांनी सांगितलंय. काही करा. फेअर डिलिव्हरी. चला डॉट बॉल आला. 3 बॉल आणि आता मात्र 9ची गरज. 3 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. बॅटरच्या रीच मध्ये होता बॉल. शफल झाला होता. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. येस हाच निकाल निश्चित काढलाय. आंतरराष्ट्रीयमध्ये कुठेपर्यंत बॅट्समन जाऊन खेळतो सफळ कुठे होऊन जातो सटीक आढाव सरांनी मात्र निर्णय दिलाय. आणि 3 मध्ये 9 इथून मध्ये भरारी खेळण्याची गोलंदाजाला नितांत संधी आहे. हे जे 3 चेंडू 9 हा बॉल इम्पॉर्टन्स कोण पोहोचेल सेमीफायनलला. द मोस्ट इम्पॉर्टंट बॉल इन दिस सेमीफायनल. कुणाल 11 आणि त्याच्या अगेन्स्ट युआन वॉरियर्स. 3 बॉल 9ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 9 धावा. चला घाई करा, वेळ वाचवा. आकाशाकडे बघतात विकेट किपरच्या पाठीमागचा खेळाडू पहा. आकाशाकडे बघत त्याने हात जोडलेत. सुजित मोरेने हात जोडले तर खूप काय होऊ शकतं. 35 धावा फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झाला. 3 चेंडू 9ची गरज. पुढचा चेंडू शुभम पुन्हा एकदा राऊंड विकेटने. ही चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेस झाला फिल्डिंग टीमचा. परंतु आता DRS घेतलेला नाही आहे. विकेट किपर म्हणतो नको आम्हाला DRS घेतला. येस चला डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर. 3 बॉल 9 हव्या होत्या. इथूनही व्हाईट बॉल साठी DRS घेतला. फिल्डिंग टीमकडे DRS आहे. राहुल तो मात्र इथून आपण पाहिला जो सक्सेसफुल राहिला DRS. स्वप्नील शिंदे हाय व्होल्टेज ड्रामा. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर. नेल बायटिंग फिनिश. राहुलला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय तोही आला बाहेर. आता त्याला ठाऊक आहे मॅच महत्वाची आहे. स्क्रीनवरती राहुलला आपण पाहतोय. व्हाईट बॉल. आता DRS नाही आहे फिल्डिंग टीमकडे. आपला DRS तुम्ही गमावलेला आहे. पुन्हा DRS मिळणार नाही. चला जर्सी नंबर 22 लकी नंबर सुरेश. चला मैदानाच्या लवकरात लवकर सुरुवात करा. 10 ओव्हरची मॅच होणार आहे. फायनलचा सामना. 3 बॉल आणि 8ची गरज. 3 चेंडू आणि 8ची आवश्यकता आहे. चला घाई करा त्वरित. सेमीफायनलचा सामना. मॅच गरम आहे, गरमच राहू द्यात. 3 बॉल 8. 3 बॉल 8ची आवश्यकता आहे. पहा सुजितला शोधतो आमचा कॅमेरामॅन. हो इथेच बसला होता सुजित. आता आतमध्ये निघून गेलाय. डगआउट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. येणारे 3 बॉल 8ची गरज. शुभम हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली आहे. ही बाब पत्त्यावरती पडणार. ही गोष्ट पत्त्यावरती पडेल का. इथे कळलंय तरी काय. कोणता बॅटर आउट. क्रॉस झाला की नाही झालं. रन्स आल्यात तर किती आल्यात. या पुन्हा एकदा अंपायरने या गोष्टीची शहानिशा करण्याचं इच्छिलंय. DRS ची मॅच चालू आहे. ही मॅच DRS वरती आहे. येस कोण क्रॉस आहे ना ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे अडव सर आणि त्यासाठी मागणी केली. सामना व्हेंटिलेटर वरती आहे. मॅच आलाय बघा कुठे. तीन बॉल 8ची आवश्यकता आहे. साऱ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. 36ला 1 आहे. 2 बलाढ्य संघ आहे. कुणाल 11 आणि युआन वॉरियर्स. या 2 संघाला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. कुणाल 11 जिथे सोमाजी सकपा साहेब रामचंद्रजी सकपा साहेब यांच्या मालकीचा संघ. युआन वॉरियर्सला आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये रवींद्रजी संकपा साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतोय. अर्थात 2 बलाढ्य संघांदरम्यानची लढत आहे. ताकदवान संघ आणि ताकदीने पंजा लढवला जातोय. मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या वेळेला 2 महासत्ता आमने सामने येतात
त्यावेळेला आगीचे चला धावताना केवळ एकच बॅटर इथे या स्क्रीनवरती दिसतोय, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर आपला डिसिजन ग्राह्य धरला जाणार आहे. बॅटर आउट असेल लाल्या, क्या बात है, लाल्या आउट झालाय. महत्वाची विकेट. धक करणे लगा. 2 बॉल 7 ची गरज आहे. चला पंचांसमोर एकत्रित येऊ नका. 2 बॉल 7 ची गरज. रनआउट तर आलेला आहे. लाल्या आउट झालाय, ही बाब तर इथून निश्चित आहे. परंतु आता इथून पुढे आणखीन कोणत्या गोष्टीची मागणी केली जाते. सुरेश सकपाळ आज त्याने सर्व काही केलं. आज तो धावला, सातत्याने अर्धशतक त्याने गोळा केलेलं पाहायला मिळालं. गोलंदाजी चांगली केली आहे. त्या स्पर्धेमध्ये विकेट टेकर देखील आहे तो. आणि म्हणून की काय या 22 यार्डावरती सातत्याने त्याने मेहनत चांगली केली आहे. अद्विक 11 आवळण संघ चला आपल्याला लक्ष भेदेन मी. निखिल चला तयारीला लागा. फायनलच्या मॅचला व्यासपीठाच्या समोर या. निखिल जाधव अँड टीम चला. शँकी त्वरित या. संपूर्ण टीम घेऊन या. संपूर्ण टीम घेऊन या. चला अद्विक 11 आवळण. चला खेळाडूंची नावं घ्यायला लावू नका. खेळाडू येऊ द्यात त्वरित. घाईकर अंपायर्स निर्णयाची अंमलबजावणी होऊ द्यात. चला वारंवार मी लक्ष वेधतोय की फायनलची मॅच ही 10 षटकांची आहे. थोडी घाई करा. 2 बॉल 7. थोडी घाई करा. अजय शिलार थोडी घाई करा कृपया. थँक्यू. मी या ठिकाणी अद्विक 11 या संघाचे संघमालक दीपक शेलार, अक्षय संकपाळ, सचिनजी जाधव यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन. या सर्व संघमालक आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. चला आणि संपूर्ण टीम अद्विक 11 आवळण या संपूर्ण टीमला हा कॉल आहे. आपण थोडीशी घाई करूया. आपल्याला अधिकच्या ओव्हर्सची मॅच खेळायची आहे. या आयोजन कमिटीचा हा निर्णय आहे. चला थोडीशी घाई करा. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांच्या समेत दाखलही होणार आहोत. फायनलचा टॉस मैदानाच्या आतमध्ये या सगळ्या बाबी आहेत. सन्माननीय संदीपजी कदम साहेब आपल्याला मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपले या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत आहे. चला मॅचकडे वळूया. एक हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन करूया. चला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. 2 बॉल 7 ची आवश्यकता राहिली आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. चला सुरेश आणखीन काही प्रश्न बाकी असतील त्याचे उत्तर दिलेत अंपायरने. थोडी घाई करा. 2 बॉल 7. 2 चेंडू आणि 7 धावा. शुभम पुढचा बॉल घेऊन सज्ज आहे. नवीन बॅटर आलाय किशोर मोरे. स्ट्रायकर एंडला सुशांत. नॉन स्ट्रायकर एंडला फायनली तो आलाय ज्याची प्रतीक्षा प्रत्येक जण करत होता. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 बॉल 7. 2 बॉल 7 ची गरज. पहिलाच बॉल इथून मात्र वेगाने टाकला. हा चेंडू एक सिंगल देऊन जाईल. 1 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 6 धावा. क्रिकेटची चित्त थरारक लढत. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर बॅटिंग टीमने इथून केलाय. हाईट पाहिली जाणार आहे. चला DRA ची मॅच आता मात्र शेवटाकडे निघाली आहे. DRS स्क्रीनवरती सुशांत मोरेला आपण पाहतोय. आज त्याला उशिराने पाठवण्यात आलं. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटला किस करत होतो. तयार होतोय. 1 बॉल 6 ची आवश्यकता. षटकार येईल का किंवा पेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता दोन्ही टीमकडे DRS अवेलेबल नाही आहेत. 1 बॉल 6 ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 6 धावा. हा गोल्डन षटकार येईल का या मॅच मधला. सेमीफायनलची मॅच. चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सर्वजण जे बसले होते ते उभे राहिलेत. जे झोपले होते ते बसलेत. प्रत्येकाला ठाऊक आहे आज सामना सर्वाधिक महत्वाचा आहे. सेमीफायनलची मॅच KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 आणि पर्व 7वं ज्याच्यावरती करावं गर्व असं हे पर्व 7वं आपण पाहतोय. सामना रंगात. मॅच रंगात. 6 बॉल 2 धावा किशोर मोरेने बनवल्यात. आणि बॅटिंग ऑर्डर जी आहे ना ती चर्चेचा विषय राहील. चर्चेचा विषय राहणार बॅटिंग ऑर्डर. सातत्याने बॅटिंग ऑर्डर मध्ये बदलाव केला गेला नाहीये. 1 बॉल 6. 1 बॉल 6 ची गरज. 1 चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे. सामना मोठ्या फरकाने जिंकला जातोय का पाहावं लागेल.
जावेद मियादादने चेतन शर्माच्या अगेन्स्ट ठोकलेला तो षटकार पाहण्याजोगी होता आशिया चषकातील. परंतु या मॅच मध्ये KSK प्रीमियर लीग सेमीफायनलच्या सामन्यातील हा गोल्डन सिक्स येतो का? टाळ्यांचा प्रतिसाद असू द्यात. पुढचा बॉल, एक बॉल 6, षटकार येतोय आणि होय तो आला. त्याने जिंकून घेतलं सारं काही. षटकार ठोकलाय. सुजित मोरेचा किस्सा तपासा. षटकार आलाय. थँक्यू. चला कुणाल 11 हा कॉल आपल्यासाठी आहे. चला कुणाल 11. दिलगिरी व्यक्त करतो. मात्र या ठिकाणी व्हॉइस ऑफ खऱ्या अर्थाने नवी मुंबई महागुरु किशोर म्हणून ज्यांना आम्ही पाहिलंय. लाईनअप करून घ्या. चला लाईनअप करून घ्या. चला किशोर चला. मी विनंती करेन लाईनअप करून घ्या. चला या विजयजी शिंदे साहेबांना मी विनंती करेन की या साहेब खऱ्या अर्थाने अनेक समालोचकांना ज्यांनी घडवलं आणि नेहमी अनेकांना प्रेरणा दिली. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिला आणि दुसरं जिथे विजयजी शिंदे साहेब यांनी नेहमी सँडी सरांची मागणी केली होती आणि आज मात्र त्यांच्याच माध्यमातून यस सँडी सर आम्हाला आजही आठवत आहे